तर देशभरातून आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेले अनेक जण बेघरच राहतात। अशा बेघरांना मुंबई कशी दिसते हे इतरांना जाणून घेता येईल। मुंबईमध्ये पहिचान या सामाजिक संस्थेकडून माय मुंबई नावाचं छायाचित्र प्रदर्शन भरवले गेले। मुंबई पालिकेच्या समोर असलेल्या प्रेस क्लब परिसरात हे छायाचित्र प्रदर्शन पाहता येईल। या प्रदर्शनाचे उद्घाटन भाजपा प्रवक्ता संजय ठाकूर आणि माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते बुधवारी केले गेलं। या प्रदर्शनामध्ये सुमारे 1000 छायाचित्रांमधील 30 सर्वोत्तम छायाचित्रांची निवड करण्यात आली। ही निवडक छायाचित्रे लवकरच कॅलेंडर आणि कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून संग्रहित केली जातील। सारिया जी ने बेसहारा बच्चों को जोड़ के इस प्रकल्प की शुरुआत की है। बिल्कुल ही अद्भुत तरह का ये प्रकल्प है और इससे समाज की सेवा हो रही है और वो बच्चे जिनको कोई आधार नहीं है उनके अंदर जो एक प्रतिभा छिपी है उस प्रतिभा का भी प्रदर्शन हो रहा है। बहुत सुंदर प्रदर्शनी, बहुत सुंदर फोटोग्राफ्स हैं। देख के ऐसा लगता नहीं है कि किसी प्रोफेशनल फोटोग्राफर ने ना निकाला हो। इस तरह पे सड़क पे रहने वाले बच्चों के अंदर अगर इतनी प्रतिभा है और इतने सुंदर सुंदर फोटोग्राफ्स है इसमें और इतने नेचुरल फोटोग्राफ्स है कि ऐसा लगता है कि जैसे बहुत ही प्रोफेशनल ट्रेनिंग ली हो इन बच्चों ने। या पद्धतीने आपण गतिवान आपलं कामकाज सुरू आहे। खरं म्हणजे आता आपण ज्या युगामध्ये राहतो आहोत तिथे प्रत्येकाला त्याच्या कलेची किंमत निश्चितपणाने मिळायला पाहिजे। आज ज्या लोकांनी अशी फोटो काढलेले आहेत निश्चितपणे त्यांच्यामध्ये आवड होईल आणि तुम्हाला सांगण्यामध्ये आम्हाला आनंद होईल की पहिचान संस्थेच्या माध्यमातून जी 3 वर्षापूर्वी जे काही लोक होते ते आता प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून मुंबई शहरामध्ये काम करत आहेत आणि आपलं त्यांनी उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा फोटोग्राफी केलेलं आहे। तर निश्चितपणाने जेव्हा ज्याची आवड होईल, ज्याला चांगलं एक प्रकारची दिशा मिळेल तो नक्कीच या क्षेत्रामध्ये पुढे जाईल आणि यश संपादन करेल अशी मला आशा आहे।